लंपीच्या सावटाखाली बळीराजाचा बैलपोळा उत्सव. जिल्हा प्रशासनाने दिल्या कडक सूचना. राज्यात आज पारंपरिक बैलपोळा सण उत्साहात साजरा होणार असताना लंपी चर्मरोगाचे सावट या उत्सवावर गडद झाले आहे. प्रशासनाने पशुपालकांना साध्या पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन केले असून बैलांची गर्दी करणे, एकत्र आणणे किंवा शर्यतीचे आयोजन टाळण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. लंपी चर्मरोगाचा प्रसार वेगाने होतो, त्यामुळे बैलांच्या संमेलनातून संक्रमणाचा धोका अधिक वाढू शकतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दक्षता बाळगण्याचे आदेश जारी केले आहेत. हा रोग अधिसूचित असल्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जाणार आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले की नियम व आदेशांचे पालन न केल्यास संबंधितावर प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गजन्य रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण अधिनियम 2009 मधील कलम 31, 32 आणि 33 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांना तसेच पशुपालकांना गंभीर दखल घेण्याचे आवाहन करत असताना सांगितले की बैल हा शेतकऱ्याचा जिवलग साथी आहे. त्याचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे उत्सव पारंपरिक रीतीने आणि साधेपणाने साजरा करावा. लंपीच्या सावटामुळे जरी बळीराजाच्या बैलपोळा सणाचा उत्साह काहीसा मंदावला असला तरी आपल्या बैलाच्या आरोग्यासाठी ही खबरदारी आवश्यक असल्याचेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. युवा क्रांती न्यूजसाठी सचिन कळूकार, संग्रामपूर. नमस्कार. सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या सगळ्या तालुक्यामध्ये कुठे कुठे लंपीचे रुग्ण आढळत आहे. या कारणाने पोळा हा सण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार एकत्रित बैल वगैरे जमा करू नये आणि हा सण घरोघरी साजरा करावा. जास्तीत जास्त प्रमाणात बैल वगैरे एका ठिकाणी जमा करण्यात येऊ नये, जेणेकरून आपला हा लंपी रोग जास्त वाढणार नाही. पोळा साजरा एकाच पोळा साजरा करायला नाही असं जाहीर झालं. त्यामुळे सरकारच्या देखील लंपीचा आजार होणार नाही. तरी बी सरकारचा आदेश असल्यामुळे आम्ही हा लंपी असं जाहीर झाल्यामुळे आम्ही आमचा पोळा हा घरीच साजरा करू आणि यामुळे सरकारला बी थोडं मदत होईल. बाकी लोकांनीही मी लोकांना असं आग्रह करतो की त्यांनीही आपला पोळा हा आपल्या घरीच साजरा करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि सरकारला सहकार्य करावं.